तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम भेंडवड बुद्रुक येथील महिलांनी एकत्र येत गावातील अवैध देशी दारू व गावठी हातभट्टीची दारू बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत ठरावाद्वारे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला 9 मे रोजी तक्रार दिली। तक्रारकर्त्या महिलांनी भेंडवड बुद्रुक या गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले व अवैधरित्या हातभट्टीच्या दारूमुळे गावातील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत नमूद असून 2 दिवसात भेंडवड येथील दारू विक्रेते रामेश्वर जाधव, विनायक वाकोडे, मोहन जाधव, राजेंद्र वाकोडे, गोलू वाकोडे, प्रकाश जाधव यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। यावेळी उपस्थित महिलांनी गावातील अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनाला दिला आहे। या प्रसंगी सत्यभामा वाकोडे, मुक्ता तितरे, सुनीता वाकोडे, मंदा साबे, ज्योती साबे, कविता वानखडे, रुखमा वाकोडे सह भारतीय बौद्ध महासभेचे साहेबराव भगत, वंचित बहुजन आघाडीचे रमेश नाईक व शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव।